ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची आज मालेगाव न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। आज संजय राऊत सुनावणीला हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी शेअर्समध्ये 178 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता। या प्रकरणी भुसेंनी राऊतांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे। एसीबी चौकशीमध्ये राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्यात। साळवी यांची पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय। पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी साळवी हायकोर्टात जाणार आहेत। रात्री तातडीनं ते मुंबईसाठी रवाना झालेत। लोकसभा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखली आहे। पक्षाला बळकटी देण्यासाठी फेब्रुवारीत महिनाभर उद्धव ठाकरे महाराष्ट्र पेंजून काढणार आहेत। कोकण दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करतील। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक सभा घेण्याचं नियोजन उद्धव ठाकरेंनी केलंय। तर उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी भाजपवर हल्ला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बोल केलाय। भाजपनं 405चा नारा दिलाय। मात्र हे कसे 405 जातात तेच बघतो असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले। पक्ष चोरला, नाव चोरलं आणि आता ईडी लावताय असा आरोपही त्यांनी केलाय। शब्दांच्या बुडबुडांना अर्थ नसतो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावले। ज्यांना 400 पार जायचे ते मेहनत घेतात, ज्यांना मेहनत करायची नसते ते स्वप्न सुद्धा पाहत नाहीत असं म्हणत केसरकरांनी ठाकरेंच्या भाजपचे 400 पार कसे जाते तेच पाहतो असं खुलं आव्हान दिलं। त्याला प्रत्युत्तर दिलंय। धुळे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागलेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरतात।